फ्रेंड्स, आज ना माझ्या मैत्रिणी काल मला म्हटली, अगं सारखी सारखी गावन 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 घालते, मला बघायचा जरा बोर वाटायला लागला, जरा साडी तरी घाल कधीतरी. मी म्हटलं अहो घरीच असते ना, कामाला जाते असं मला साडी घालतं, घरी असल्या नाही घालत म्हणलं साडी वगैरे. म्हणून म्हणले मला एवढा बोर झाला आहे म्हणलं. यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टावर किती कंटाळा आला असेल लोकांना तुला गावांवर बघून बघून. मी म्हटलं ठीक आहे, मग आज मी साडी नेसली. पण मला ना कसंच माहिती नाही का, मला लोकांसारखं ते चुटक्या वाजवणे, टाळ्या वाजवणे, सुटी वाजवणे आणि एवढं नाही येतो, कारण आपण साधे सिंपल माणसं असतात. मी व्हिडिओ बनवते की मला आवड आहे म्हणून, आपल्याला काय रील स्टार नाही होतो, आपल्याला साधे सिंपल आहे आणि आवड आहे म्हणून करते. तर मला म्हणली साडी नेस बरोबर. म्हणलं ठीक आहे साडी नेसतात. मग म्हणून मी साडी नेसली बघा. तर मला कसं वाटतं, तर मला बी वाटत असेल काही सारखे गावन असला बोर, रोज काय ते तेच पोशाख असतं, रोज बघून बघून मी माणसाला कंटाळा येतो. आणि साडी घातल्यावर जरा संस्कारित वाटतं ना. तसं काही नाही होत दादांनो ताईंनो, घरी असल्या माणूस कसं बी राहतो. आणि राहण्याची म्हणजे कसं आता कामाला गेलं की माणूस जरा व्यवस्थित राहतं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात. घरी असल्यानं म्हणतात जाऊ दे, आता होईल नंतर होईल, काम बी राहतं तसंच. आणि सगळ्या लोकांना कसं वाटतं की आम्हाला काम नाही, अहो खूप कामं असतं, घरात बी खूप कामं असतात आणि टाईम बी नाही भेटत. आणि लोकांना कसं वाटतं बोलावा आमच्या संग, आमचा फोन उचलावा. पण सॉरी बरं का, कारण नाही होत काही गोष्टी, सगळ्यांकडूनच नाही होत, आपल्याकडूनच नाही, सगळ्यांकडूनच. आम्ही तर साध्या सिंपल माणसं आहेत. ही लोक रील स्टार वगैरे झाल्यात, त्यांना तर कमेंट मी ऐकून जरा शॉकच होती. कारण अशी लोक घाण कमेंट करतात, असं झालं आणि तसं झालं. अरे लोकांना तुम्हाला जेव्हा करताना तर तुम्हाला कळेल. अहो तुम्हाला जर घरातलं करायचं म्हटलं तरी बाहेर जाऊन यायचं म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलता, दुसऱ्यांना सांगते, मग ती बी त्यांच्या पद्धतीनेच बोलणार, त्यांचे कामं झाल्याच्या नंतर बोलणार. कामं असतात त्यांना बी, सगळ्यांनाच कामं असतात, असं नाही की कोणी रिकाम